मऊ लुसलुशीत अशी पुरी असली की ती पुरी बघा आपल्याला श्रीखंडाबरोबर किंवा पनीरच्या भाजीबरोबर खायला आवडते। आज आपण मऊ लुसलुशीत अशी पुरी बनवणार आहे। पुरी बनवण्यासाठी आपल्याला कणिक कशी मळायची आहे, मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये काय घातलेलं आहे किंवा तळताना ती पुरी कशी तळायची आहे, ही सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे। त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। लुसलुशीत अशा आज आपण पुऱ्या बनवतोय आणि पुऱ्या बनवण्यासाठी पहिल्यांदा मी इथं बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे। चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे। 1 चमचा एवढं आपल्याला तेल घालायचं आहे। तेलामुळे काय होतं, जी आपली पुरी आहे ना ती एकदम मऊसूत अशी होते, म्हणून आपण त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। आणि 2 चमचे इथं बारीक असा रवा घातलेला आहे। रवा यासाठी घालायचा, जी पुरी आहे ना ती आपली तेलामध्ये गेल्यानंतर टम्म फुगते, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे। आणि नंतर मग आपण 30 पुऱ्या बनवणार आहे, त्याच्यामुळे मी तेवढंच गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे। आणि पीठ आता आपल्याला मळून घ्यायचं आहे। आणि जे पुरीचं पीठ असतं ना ते थोडंसं घट्टच मळायचं। जर हे पीठ आपण घट्ट मळून घेतलं तर आपण 15 मिनिट ह्या पिठाला भिजायला पण ठेवणार आहे। त्यामध्ये ते थोडंसं चांगलं भिजून मऊसूत होतं आणि नंतर जी आपली पुरी आहे ना ती एकदम छान होते। आता आपण बघा 15 मिनिट एवढी कणिक भिजायला ठेवणार आहे। त्याच्यावरती मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, कणिक पूर्णपणे कोरडी पडू नये म्हणून। आणि आता आपण झाकण ठेवून 15 मिनिट एवढी ही कणिक भिजवून घेणार आहे। 15 मिनिट एवढी आपल्याला कणिक भिजवायची आहे, तरच आपली जी पुरी आहे ना ती एकदम टम्म आणि लुसलुशीत अशी तयार होते। 15 मिनिट हिथं आपण कणिक भिजायला ठेवली होती। कणिक पण आपली चांगली अशी भिजलेली आहे। अशी चांगली आपली कणिक भिजते आणि कणकेला एक मऊसूतपणा येतो। आता ही बघा कणिक जी आहे ना ती आपली एकदम मऊसूत झालेली आहे। अशी जर आपली कणिक मऊसूत झाली तर जी पुरी आहे ना ती तळल्यानंतर एकदम मऊसूत अशी राहते आणि खाताना पण ती छान लागते। त्याच्यामुळे आपल्याला जी कणिक आहे ना ती थोडंसं पाणी लावून तिला 15 मिनिट एवढी भिजण्यासाठी ठेवायची आहे। आणि नंतर बघा इथं आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत। जेवढे आपल्याला पुरी बनवायचे आहे ना तेवढेच आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे। आता एक गोळा मी लाटण्यासाठी घेणार आहे। पुरीला लावण्यासाठी इथं आपण पीठ घेतलेलं आहे। पिठामध्ये आपल्याला जो गोळा आहे ना तो गुळवून घ्यायचा आहे। आता इथं आपण पोळपाट घेतलेला आहे। पोळपाटावरती ठेवून आता आपण पुरी लाटून घेणार आहे। आता पुरी लाटताना ती एकदम हलक्या हाताने जर लाटली तर ती लगेच लाटल्या जाते। इथं बघा आपण एकदम हलक्या हाताने ही पुरी लाटून घेतलेली आहे। जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही अशी आपल्याला पुरी लाटायची आहे। दुसरी पण पुरी इथं आपण लाटून घेत आहे। लाटताना जर आपण थोडीशी जर पुरी दाबून लाटली तर जी आपली पुरी आहे ना ती तेलामध्ये गेल्यानंतर जास्त तेल पेतात आणि तेलामध्ये गेल्यानंतर त्या चपट्या होतात। त्याच्यामुळे आपल्याला पुऱ्या आहेत ना त्या एकदम हलक्या हाताने लाटायच्या आहेत। इथं आपण 5 ते 6 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आणि पुऱ्या करण्याची मी दुसरी पण एक पद्धत तुम्हाला दाखवत आहे। पहिल्यांदा आपल्याला कणकेचा एक मोठा असा गोळा घ्यायचा आहे, जसं आपण चपातीला घेतो ना त्याच पद्धतीने घ्यायचे आहे। आणि एकसारखी आपल्याला याची मोठी चपाती लाटून घ्यायची आहे। आता इथं बघा आपण एकसारखी अशी मोठी चपाती इथं लाटून घेणार आहे। मोठी अशी आपण चपाती लाटून घेतलेली आहे। अशी मोठी आपल्याला चपाती लाटायची आहे आणि त्याच्यावरती वाटी ठेवून वाटी थोडीशी आपल्याला अशी हाताने प्रेस करायची आहे। पहिली आपली पुरी तयार झालेली आहे, दुसरी पण आपण तयार करून घेतली। याच पद्धतीने आपण पुऱ्या तयार करून घेणार आहे। ही पद्धत एकदम सोपी आहे आणि पुऱ्या पण आपल्या एकसारख्या अशा तयार होतात। पुरी तळण्यासाठी इकडं आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल आहे ना ते आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे। आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला पुरी घालून पुरी तेलामध्ये प्रेस करत राहायचं आहे, म्हणजे झाऱ्याने आपल्याला पुरी तेलामध्ये दाबायची आहे। पुरी तेलामध्ये दाबली की आपली जी पुरी आहे ती बघू शकता एकदम अशी टम्म फुगलेली आहे। दुसऱ्या साईडने पण आपण पलटून घेऊन थोडीशी ही पुरी तळून घेतलेली आहे। बघू शकता एकदम मस्त अगदी आपली ही पहिली पुरी झालेली आहे। आता आपण दुसरी सुद्धा पुरी याच पद्धतीने तेलामध्ये घालणार आहे। पुरी तळताना जर तुम्ही एकसारखाच फुल गॅस ठेवला तर काय होतं, ज्यावेळी आपण 4थी ते 5वी पुरी तळत असतो ना त्यावेळी ती पुरी करपायला लागते, कारण तेलाचं टेम्परेचर
एकदम गरम झालेलं असतं, त्याच्यामुळे आपली पुरी करपते। त्यावेळी काय करायचं, 2 ते 3 पुऱ्या तळून घ्यायच्या आणि लो फ्लेम करायची आणि अर्धा मिनटानंतर मग परत फुल फ्लेम करून तुम्ही पुऱ्या तळून घेऊ शकता। एकदम छान अशा पुऱ्या होतात आणि त्या करपल्या पण जात नाहीत। याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। पुऱ्या बघा एकदम मऊ लुसलुशीत अशा तयार झालेल्या आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।